म्हणजे मेन म्हणजे या कोंडेश्वरची इथनं काहीतरी खाली उतरून आहे ना, तिथून पायऱ्या आहेत ना, तिथूनच इथनं पायऱ्या आहेत. चल बघू चला. अरे मला उचक्या लागल्या तरी या चला पटकन जायला. टाइमपास रे टाइमपास, काय नाही मोबाईल म्हणजे जीव. जिओला पण नाही का माझ्या? काय काठी नाही इकडे नाही लागणार, काठी इकडे नाही लागणार. घेऊन ठेव यारशी एक चुकी झाली बा आपल्याकडनं. मंदिरात चाललेलो थोडा, आता ते हे घ्यायला पाहिजे आता रे, अगरबत्ती पहिल्यांदा घ्यायला पाहिजे ती काहीतरी. अगरबत्ती आणि माचीस. ते भाई तो ढाकचा डोंगर तिथं जायचा, त्या खाली बांधा केव्ज आहे, केव्ज जायचा, नंतर त्या गडावर पण जा. दोन्ही करायचे, वन साईड राडा करायचा. पण सूर्य त्या बाजूला रे, काली येऊ आपण. विषय तसा पण आहे. हा बाबा इथं आला बा पहिल्यांदा एक बोट भेटला आपल्याला. काय बोलतोय? टाके बिके फार साफ केलं. ए ब्लॉगर सारखा इंट्रो करून दाखव, ब्लॉगर सारखा एकदम प्रोफेशनल. बघा आम कॅसा विषय नीट करू दे. प्रोफेशनल एकदम ब्लॉगर सारखा इंट्रो करतो बघा. आता आम किल्ले धाकड आला परत. चांगलं जर पाटे लावले तर त्यांनी भेटेल आपल्याला, रपारप रोड भेटेल. रोड भेटायला टाइम नाही लागणार. फक्त चांगला इंट्रो करताना सांगा का. पहिल्यांदा आपण इंट्रो करू. उतरू दम लागतंय. फुफ्फुसा माझे हालतील. फुफ्फुसा आला ना पाहिजे. पण इंट्रोला काय बोलतात काय? अरे इंट्रोला बोलतात काय, म्हणजे ते काय बोलतात काय, ब्लॉगर काय बोलतात? हा ब्लॉगर काय बोलतात? ब्लॉगर काय बोलतात इंट्रो करायला? कसा बोललो असतो ना आपण, काय बोलतात? हेलो गाइज, हाँ हम चंद्रपुर आ गए. चंद्रपूर आले गावात तुझ्या? चंद्रपूर आलं. इंट्रो मला आठवलं. हा कसा करतो जाणे जग कसा करतो? नाही शी म्हणजे ते ह्याच्यात आता थांब मला आठवू दे काहीतरी चांगलं. नाही ते येड्या बाहेरच्या नादी ना करायचं. थांब भारीवाला इंट्रो करू. थांब चालू नाही झालं तर केला काय बोलणार रे. बघ इंट्रो पाहिजे, इंट्रो इकडे. लाईनअप करा. लाईनअप मला काय दिसतंय का बोलू पण आपण? हे दिसतंय इकडे थोडा. हा आला काय? हा तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत ढाकबेरी या गडावरती. तर शुभप्रभात सगळ्यांनाच म्हणजे कधी इंट्रो करत नाही. आज आमची इच्छा झाली इंट्रो करायची, म्हणून आम्ही इंट्रो करतो. कारण की काय हा सूर्योदय काय तर विषय असा आहे, इथनं पण दाखवलं, इथनं पण दाखवलं. चालेल इथनं आणि तिथनं. ॲक्च्युअलमध्ये ना सांगायला झालं, तो तिथं गाव आहे समोर. तर गाव आहे, तर गावात नाही येतं ना पुढे गाडी आणायची. इथं त्या घाटावर तिथं हे मंदिर आहे. मंदिरची इथनं गाडी लावून तिथून असं एक 10-15 मिनटं ह्या टप्प्यापर्यंत पोहोचतो. आणि समोर ढाकचा किल्ला आहे. हां आणि इथनं स्टेड केला आयुष्य केला कुठे भावा? आता दाखव केला भावा. काय खाते? बनाना खाते गाइस. तो आपने ये देखो ये केला है, आपने कभी देखा नहीं होगा कैसे खाते. तो अभी आप टिप्स एंड ट्रिक्स ले लो. दाखव कसा खायचा बावलटा. हा
स्वस्त स्वस्त काय स्वस्त स्वस्त 50 रुपयात 12 केली. बाजारले हे अरा आणि आम्ही ट्रेकला आलोच पण हा भाई आपला त्या मम्मीने सांगितलं की तिकडे चाललं ते येताना भाजीपाला घेऊन ये तर तो भाई पिशवी कोणाला करवंद बिरून तर सगळ्यात येणार त्या पिशवीत हे पण पिशवी आहे ना पिशवी हा हरवलं ना फक्त पिशवी वर उडली ना का आयला यश कुठे आहे ती पण पिशवी डायरेक्ट काय नाही अरे बॅगेर घेऊन तू हरवला का कसा लगत ना अरे नाही पण इथं मला नाही वाटत एवढा हे रिस्की नाही मला नाही वाटत पावसाळी डेंजर काम आहे पण आता रिस्की ना ना पण आता इझी आहे रे अरे आता ही अख्खी मरलेली वाट आहे बरोबर मला असं जाऊन ए थांब ट्रेक कितीला चालू केला बघितला का ए तू स्नॅप काढला ना ते टायमिंग स्नॅप काढायचं टायमिंग पण म्हणजे ट्रेक जो तो 2 तासाचा ट्रेक आहे 2 तास म्हणजे आता बघा जंगल विषय असा आहे आम्ही आलोत ॲक्च्युअलमध्ये आम्हाला सांडशी गावातनं जायला पाहिजे होतं कारण की आमच्या घरापासून सांडशी गाव जवळ आहे पण आम्ही असं ठरवलं सांडशी गाव न घेता आमचा प्लॅन असं झाला की आपण पुण्या साईडने जाऊ कामशेजमधनं तर आम्ही कामशेजमधनं आलोत कामशेज जांभुली गाव आहे तिथनं आलो तर विषय असं झाला का अचानक भयानक प्लॅन झाला तर चला आपण सांडशी गाव माझ्या मते हा समोरचा गाव असू शकतो किंवा काहीतरी असू शकतो हा समोर डाकचा किल्ला आहे हा सांडशी गाव असू शकतो शक्यतो कारण की तिथनं हा तो तेवढाच पट्टा हा कर्जत एरिया आहे हा कर्जत एरिया ना लोणावळा लागतो डोंगर पार केला का कर्जत आणि हा माझ्या मते ढाकचा किल्ला असेल हां पण तो जास्त पट्टा चालायला लागतो तो वाकडा तिकडे म्हणजे त्या तिकडून तसा तो चढून नंतर इकडून आला तो मोठा पट्टा आहे त्यामुळे आपण आलो तिकडून पुण्यात ना आणि आता असा रोड जाईल आपला इकडे तिथून खाली उतरणार पुन्हा तिथनं तर सुलका कुठं आहे आई ग मला काहीच समजत ना आपण चला पटकन जाऊ तो सुलका तो हा सुलका असेल वरचा ढाकचा किल्ला आहे तर बघ तिकडून स्ट्रेट सगळा म्हणजे पूर्ण मल्लेली वाट बघायचे रेवन पण लावले तो सगळा झाल्यानंतर जरी तुम्हाला वाटलं का चुकलं आहे तरी पण इकडं आलं हा झाड आहे त्या झाडाला लिहिलेलं आहे ढाक म्हणजे टोटली इझी रोड आहे इकडे तिकडे बघायचंच नाही स्ट्रेट रोड बाय रोड चालायचं आहे स्ट्रेट रोड बाय रोड फक्त मल्लेली वाट पकडून चालायची आणि जर थोडा जरी कन्फ्यूज झाला ना तर रिबीन बघायची रिबीन बांधलेले आहेत तर रिबीन बघायचे स्ट्रेट आहे आता आपण हा कोपऱ्यापर्यंत चाललो म्हणजे हा पठार चालू आहे हा इथं राहिला आपला धाक बहिरी हा इकडे हा पण हा असा पठ्ठ्याने चालू त्याच्या साईडवर आणि हा इथं सेंटरला तो मेन जो तो डोंगर तो आहे आणि इकडून आपण आलो हा स्ट्रेट रोड चालू आहे तिकडे आता रोडच्या दिशेने जाऊ पण सीधा धाक बहिरीकडे जाऊ थोडी खडीच आहे पण ठीक आहे माझ्या अंदाजे एक 15 मिनटात तरी आम्ही इथपर्यंत आलो असेल बघूया आता अंदाज किती मिनटात जातो तिथे समजेलच टोटल तिकडून तसा पास झाल्यावर इकडं आल्यावर एक अद्भुत नजारा म्हणजे रॉयल स्टॅगचा क्वार्टर हा टोटल एरिया जो आहे ना टोटल एरिया हा त्या क्वार्टर म्हणजे काय बोलतात क्वार्टर हां दारूच्या याच्यानेच भरलं म्हणजे नक्की दारू प्यायला येतात की ट्रेकला येतात ते नाही माहिती बाई उन्हाचा तडाखा चालू आला ऊन घेणार वाटतं आपल्याला ऊन मजबूत घेणार ऊन आपली वाट लावणार आहे 101% हां ट्रेक कारवीची झाडं विथ कारवीची झाडं नाद नाही जे आता तू विचार कर पावसाळ्याची कसं वाटेल ना ग्रीनरी अख्खा भरलेला झाडांनी त्यामधनं आपण चालत जाणार ग जा माझे या सीनचा नादच नाही भावा पाणीच पाणी हा झोपायला इथं ना रे पुढे तेव्हा उतरतो ना आपण तेव्हा जाण्याचा मार्ग सौजन्य सह्याद्री प्रतिष्ठान अवर इव्हन पण कशी होती
इकडं पाऊस पडला ना, पाऊस पडला म्हणून आपण बऱ्यापैकी आलो. तरी इकडं पाऊस आदल्या वेळेस नसताना पडला बाई, गरमी कसली होती आपल्याकडनं, गरमी कसली होती. जसं लोणावळा चढलो तिथपासून गार वाटायला लागलं पावसामुळं. सो बाई त्यात मजा आहे. पण इथं ना ओला पाहिजे होता रे. हा इथं जर ओला असतं तर बरं वाटलं असतं. थोडा गारवा तरी वाटलं असतं रे. टोटल म्हणजे असं रोड बाय रोड चालून आलं ना, टोटल त्या पठारापासून असं कोपऱ्यातनंच यायचं, कोपऱ्यातनंच यायचं. अशी पाठी इथं लावलेलीच आहे ढाकगड. त्यानंतर इथं पण आहे बघा ढाक किल्ल्याकडे. त्यानंतर ह्या इकडे रिबिन लावलेलं आहे. इथे 2 रिबिन आहेत आत्ताच्या घडीला, म्हणजे अजून तरी आहेत. ते कारवीचं झाड पडलं का संपलं तसं इथं पण रिबिन आहे. फक्त रोड टू रोड चालायचं, मल्लेली वाट बघायची आहे आणि गप निघायचं आहे. हे किड्यांचा आवाज बघ, कानांचा वाटवायला लागेल. येईल तो फोटो बिटो काढतील. यश अरे चल. टोटल जंगल पॅच. इथे एक ढाकगड आणि समोर रिबीन आहे छोटी. आणि माझ्या मते आता हा जंगल पॅच संपला असं वाटतोय. एक नंबर दरी सई. हो कसा 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 ये ना, पण दरीच आहे. कसलं वाटते. आणि इथं खरंच पावसाळ्यात मजा पण येईल, पण थोडा रिस्क पण आहे रे. हा नाही रे बाबा, इथं कोण झालेलं आहे ना रे. जर झालं असतं ना तरी झाडं पण हे झाली असते, थोडी करपली असते रे. अरे वरती हा, अरे ती पूजा चालू आहे भैरी देवाची. ती पूजा चालू आहे, त्याच्यावर तो तंबुरा किंवा काहीतरी वाजवतोय, काहीतरी वाजवणं चालू. हा टाक ना. काय टाकून तर ठेव. त्याचा अर्थ हे इन्स्टाला हायलाईट टाकायला लागेल, हायलाईट बनवायला लागेल. नंतर बघूच तिकडे पोचल्यावर हायलाईट बनवू, मग टाकून ठेवू. म्हणजे इन्स्टाला पण सेव, इन्स्टाला पण सगळ्या स्टोरी सेव. भाई यूट्यूबला तर व्हिडिओ आहेच, पण कसं सगळीकडं. लास्ट टाइम सारखा ना पाहिजे भेंडी एवढा फिरलो, इन्स्टाला सगळा सेव ठेवला आणि इंस्टाग्राम हॅक. मूल कारण माझा. अरे BGMI हा मग हॅक झाला तो. हा झाला ID BGMIचा ID पण गेला आणि इंस्टाग्राम पण गेला. त्याचा रॉयल पासच होता. माझी 2 का 3 हजार UC होती, विथ रॉयल पास होता, विथ स्किन होत्या, सगळा गेला. करतात रे करणार ना, काय कमी आहे का. डोका त्यांच्याकडे राहत असतो ना. माझी चालू आहे पबजी, पण आता खेळायला टाईमच वाटला. आपला करण द गीद निंजा द किंग बिझी आहे ना भाई, शेड्यूल बिझी आहे व्हायचा भाई. सध्या सोलोमध्ये ट्राय करतो रे, सोलो फुल खेळतोय. आज उद्या खेळत नाही, त्यामुळे माझी पण आता इंटरेस्ट उडाला BGMI वरनं. म्हणून आता मी पण खेळत नाही BGMI. विषय असा आला. बघू सर, अरे इधरही संपतच नाही बघ. अरे पण नंतर इथनं चढताना हवा टाईट होणार आहे. आता उतरतोच आपण, कारण की विषय असा काय होईल माहिती आहे का, की नंतर भाई उन्हाचा तडाखा चालू होईल नाही, तेव्हा उतरायचं आपल्याला गेमच होईल. आपण जो आता जशी गोरखगडची व्हिडिओ बघताना कशी मजा आली तशी मजा येते रे. ना तर मी ठरवून तुझ्याशी बोलणार तर काय फायदा. रँडमली बोलताना तो जर व्हिडिओ मजा आला ना, तर नंतर व्हिडिओ बघायला पण मजा येते. असं वाटतो का भाई. आणि एकटाच हसत बसतो काय बेडरूममध्ये ती व्हिडिओ लावून. इथनं ना काढू ना फोटो. हा तो सुळका, हा धाक भैरी. इथनं आपल्याला खाली उतरायचं आहे, धागवर जायचं आहे. नंतर साईडून आता बघूया रोड कसा आहे तो. आणि आपल्याला ही नाही कुठनं गेली तिथनं मला माहिती नक्की. हा सुळका आहे का तो वरचा सुळका आहे. हा का, अरे हा मग तो सुळका आहे. ती पण ती गॅप आहे, ही नाही ती गॅप आहे. हां मग चला लवकर चला, ती गॅप आहे, ही नाही सॉरी ती गॅप आहे, ती ही नाही. चला बघू चला. हा आहे तिथं, चल पोरं आहेत जाम आहेत. चला ए फोटो काढतो, मला पण फोटो काढताय. तिथं ती ठेवून दे ना, तिथं अटकव ना. ती पाठी तुटले ना, तिथं अटकव ना. हां तिथं अटकून ठेव. नाही इथं टाक ना, इथं कपचिपचे टाक इथं समोर. बस चल.
हा किल्ले आणि हा ढाकघर. चला अबे इथं इथं कुठं तरी तो झोका असेल बघ जा. लेफ्ट साईड का तिथं लेफ्ट साईडला धागा बांधला त्यांनी नाही चुकून राईट साईडला बघशील. इथं बघ बघ चुला बिला लावलाय कोणतर राहिलाय इथं हो ना. चुला लावलाय जेवण बिवून बनवलाय इथं. टेंट बिंट लावून झोपलं असतील हे काय. इथं दुसरा चुला आहे. उजेड पण आहे ना. अरे डायरेक्ट 14% आली. माझ्यावर ते गोप्रो गरम आहे ना त्यामुळे चार्जिंगला नाही लागत. भाई फायनली या पार्टीजवळ आलो. बा रायगडाने लावल्या बस. सांडशी मी बोललो ना तोच सांडशी. कर्ज तिकडे राहिला. हा कलगारा आला आणि आता आपण इथं होतो. आणि आपल्याला इथनं बैरीच्या लेणीकडे जायचं म्हणजे आता आपल्याला लेफ्ट साईडने बी इकडून खालून जायचं आहे आणि इकडून जातो तो ढाकगाडाकडे. ठीक आहे. पाठीजवळून आपण आलो. पाठीजवळून असं पॅच करत आलो. तो नाही गेला तसा तो इकडे आलो. तिथून आता आपण स्ट्रेट जाणार असंच. बघूया बाबा चप्पल भारी हो पण काय पण बोल बघ ना. स्पार्कची ना. हो रे बा तू काय आणलाय. हा तिकडे रॉकवे संपलं ना. हा टोटल स्ट्रेट पाठवलं. टोटल स्ट्रेट म्हणजे याच्यामध्ये हवा टाईट होणार 101%. आणि फायनली वी आर इन. ए नालाय का खालना माणसं येतात. या दरीतनं आपल्याला जायचं आणि इकडं माझ्यावर ते किल्ल्याकडे जायचं आहे. तिथे लिहिलं आहे धाग किल्ले धागवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पथपर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. कृपया परिसराचे पावित्र्य राखा. ज्याप्रमाणे दारूच्या त्या क्वार्टरच्या बॉटल दिसल्या तर त्या आणून टाकू नका. गडेवरील ऐतिहासिक वास्तू तटबंदी व इतर पुरातन अवशेषानंतर कोणत्याही प्रकारचे लिखाण करून म्हणजे जे लिहिताना निब्बा निब्बी ते लिहू नका. बस एवढंच. परत गाड्यावरच्या ते टाके त्याच्यामध्ये आंघोळ वगैरे करू नका. आणि ते बा रायगडवाल्यांनी परत सह्याद्री प्रतिष्ठानवाल्यांनी जे एरिया क्लीन केलं ना तो एरिया क्लीनच राहू दे जेणेकरून तो पाणी पिण्यायोग्य राहील. आता सो आता हे इथंच खाली उतरत आहे का आयश. बस वरती ढाकचा किल्ला आहे. पहिल्यांदा इथं आपण खाली जायचं मग किल्ल्याचं बघायचं आहे. इकडून वरती जातो आणि इकडून खाली उतरून परत खाल्लं तिकडून. तू कधी आलता इथं. व्हिडिओ बघितली. व्हिडिओ बघितली. चला लेट्स हार्ट ऑफ टेक्नॉलॉजी. काय स्पीडची काय स्पीड तो असली व्हिडिओ स्पीड तसली करायची. काय करायचं नाही कुठे म्हणजे कसा हा का पक्का भासणार भाई. नाही सर मी एडिट मारेन तो. बघ पहिला होते का एक व्हिडिओ बनवून बघ पहिला. अरे इथं बघ पहिला होते. आपल्याकडे व्हीएन ॲप आहे भाई. पण साईडला तुम्ही जातो. चष्मा घालू दे दिसला नाही मग एखादा दगड बिगड. लेट्स गो बेबी. गावात हे हाच आहे ना पण दरी खाली गेला समजायची ही दरी नाही. हो ये भाई वाईब आहे भाई वाईब इथंच आहे. श्रीमान लिजंड इथं ह्या दगडावर बसलं इकडं भाई. ए बाबा खाली गेला परत वर चढाव नको आणू. चल ना भाई मी असताना टेन्शन घ्यायचं. अक्का सुधागड किल्ला अक्का खाली उतरून परत वर चढलो. हा काय रशीला पकडून उतरत आहे भावा. ठीक आहे समोरचा पण तो रोप आणा तिथनं उलटा पालटा. आई ग भाई थोडी हालांडी होत चालली रे माझी पण. स्पार्कवाल्याने धोका दिला मला आज. आज स्पार्कवाल्याने धोका दिला. अरे कसाही जात चल कसलं काय या पडलो.
गांडी मेरा नाद मत कर रे पायदाशी गुंडा आपण हे लागतंय आपलं पण म्हणताय माझी व्हिडिओ काढतो काळजी महत्वाची चल काढतो चल ही बघ मोबाईल मध्ये काढ ना मग गोप्रो खाली घेऊन जातो अरे कसा नेऊ खाली म्हणजे आमची दे रे, मी नेतो ते नाही ते मोबाईल मध्ये काढतो ते व्हिडिओ दे चल हे काठी लागल आईच्या गावात गोप्रो नेऊ नाही जा उतरतो गोप्रो घेऊनच उतरतो नाही मिळाला गेला शिव्या द्यायच्याच आहेत ना गरजच आहे ना शिव्या द्यायची शिवी ठेवतो बा अशी आणि पप्पाच्या समोर लावा ही व्हिडिओ हा काय बॅगेत कसं काय जाईल मला काहीच समजलं नाही तुमचं लॉजिक सोड एवढे जायला कसा का उतरणार अँगल तर बघू दे ना नल्ल्या काय या अटकले का रे अटकली ना ना बघ सगळं झालं तरी चालेल मी पडलो तरी चालेल इन्शुरन्स आहे तू नको पडू इन्शुरन्स नाही ठीक आहे चल आता कुठं आलंय इथनं कसं उतरलेलं कपची इथनं डायरेक्ट यश हातर आता धर आता धर आदर तो रोप नाही काय चल आधी कापरीच मेले कसे आले माहित नाही कारण आम्ही अरे या कपरीत मी ना बसत बसणार एवढा भात काल सांगितलेलं कोणी उतरलं का नाही पण गोपन उतरलं का नाही फक्त आता हात पॅच व्हायला हा थोडा रिस्क होता म्हणून दिला मेरा मत कर रे तो पैदाशी गुंडा आहे चल बॅग घेऊन जा ए तात्या बॅग घे पहिले दाखवू दे लोणावल्यात ना आलो अरे सुपर मॅक्रो चालू झाला येस व्हॉट हॅपन ब्रदर्स येस व्हॉट हॅपन वी डोंट हॅव एनिथिंग ते यार त्यांना इंग्लिश समजतं फक्त ओनली इंग्लिश समजते नाही जय श्रीराम जय श्रीराम त्याला अरे म्हणून बॅग नका काढू तुम्ही बॅग नका काढू बॅग काढली ना म्हणून ते त्यांना वाटलं खायला काढला म्हणून ते एवढं आलं बघ एक तरी होता का इथं हा नको येऊ सगळं आलं ना अटॅक कर तुला बॅगेवर नंतर परत मला नको सांगू झालं हट हट तीन बॉम्ब 4 बॉम्ब नक्की काय बायलांना आखलं ना काय करते तू अरे येडे का का कमी का केला हा कमी का केला अरे याच्यामध्ये कडक तर भाऊ बॉडी भारी वाटते कमी आले आजारी आहे ना आजारी लवेऱ्या झाले ना तसंच लवेऱ्या झालं दुसरा गायनं बिनं काय ना लवेऱ्या झालाय लवेऱ्या झाले ना लवेर झाले असंच होतं लवेर झालं ना का असंच होतं हे कडक तरी राहू येऊ बाबा कसलं वाटतं बाई बघ भाई नाद मत कर गोरा गोरा आहे आपण देख आपल्याला माहिती ना कोण हो भाई गोरा दिसतो रे मी यात इजी इजी चलो ए आना इडली सांबार ए आना इडली सांबार मेंदू वडा
अण्णा डोसा उतापा मसाला डोसा विथ सांबार विथ एक्स्ट्रा सांबार बिस्लरी अण्णा अण्णा पोळा अण्णा मार त्याचा वडापाव मारता शिव्या घालून झालं काय किती वाजलं आपल्याला याला स्प्राइट अण्णा बॉडी बिडी काय नाही ये स्टेरॉइड का बॉडी ये स्टेरॉइड का बॉडी वह के वो उसका वो है ना वो 16 वर्ष में वो स्टेरॉइड घेतो मग असा वाकडा तिकडा होतो बाकी काय नाही भेंडी काय किती वर्ष 1 वर्ष कुणा 7-8 वर्षात बघ तो बंदा म्हातारा होशील बाबा लग्नाची वेळी ना पलून आणशील तुम्हाला वाटते बाबा कुणाला हालत नको ना पार्टी नको आता 7-8 लाखाचा काय आणणार घंटा 7-8 लाखाची बायको खुश होते बाहेर जाणारच ना मला वाटतंय नवऱ्याकडेच डायरेक्ट मी काय म्हणतो काय 7-8 लाख फिक्स आहे ना काय फिक्स आहे मग तिच्याशीच करणार काय तिला पण करायची ती म्हणजे तुझ्यासाठी काय पण केली हा ना पळून येशील काय ती बोलती येईल म्हणजे तिचं लग्न आलं काय दाखवतच असे राह असं आपण या सुरक्याजवळ आलो स्ट्रेट बाय स्ट्रेट इथं त्या 2 गुफा आहेत तिथे एक छोटी गुफा होती त्यानंतर इकडून जायचं आपलं तिथपर्यंत जायचं तिकडे कोपऱ्यात तिथून जायचं तिथनं मग वर चढायचं सो चला निघूया टोटल अर्धवट रॉक पॅच झाला त्यानंतर टोटल दर आहे म्हणजे पाय सरकला ना की डायरेक्ट गाड जंगलातून डायरेक्ट कचकच काम 25 त्यानंतर मग इकडे अशी छोटीशी हे लावलं आहे तिच्याने जायचं आहे तिथे यश ट्राय करते पण नाही जमत आहे कारण की थोडी स्टीप आहे थोडी जास्तच आहे जड तो ट्राय करतोय पण नाही ती तेवढी भरपूर झाली पकडायला गरज नाही हां आणि तिथून मग तसं तिकडे चला म्हणजे डीप भारी वाटते की जेणेकरून डायरेक्टली गेमच होणार पडला की गेला डायरेक्टली बेकार अवस्था बघूया चला काय होतं चलो लेट्स गो थोडासाच राहिला मॅच तो करून नंतर मग वरती चढायचं आपल्याला भैरी मंदिराकडे थोडा रिस्क वाटते थोडं जास्त पण म्हणजे हा इथे धरायला पण काय ना जर चप्पल स्लिप झाली तर स्लिपच झाली अण्णा हा मारा मेंदू वाडा घेर काय त्याला धरणं इतकं तरी हे ना आला सिंपल आहे आणि एवढं आल्यानंतर धरल्या म्हणजे ज्याला धरलं झालं आहे नाही तर आता परत खाचे पण केलं जेणेकरून पाय ठेवून जाऊ शकतो इझी चलो आणि या छोट्याशा पायऱ्या राहिल्या 1 2 3 छोट्याशा पायऱ्या छोट्याच राहिल्या असं एवढी खतरनाक व्हिडिओ म्हणजे लोक घाबरायला पाहिजेत ना हां लोक घाबरायला का जाम बेकार हो काय नाही चल एवढा काहीच नाही रे फक्त ट्रेक बेकार आहे रे म्हणजे तो आता चढताना आपली वाट लागणार आहे उन्हाच्या तडाख्यात बरं भाई थोडा रिस्क आहे रे पाचशा पकडू दे नाही रिस्क नाही तरी तिकडून असं चालू इकडे आलो इथं का नंतर मी इथून एक खाली एक रोड होता इथे स्टेट्स होत्या मग आपण स्ट्रेट वरती लेट्स गो एवढा जोर कधी बसता आला माझ्या
इझी अरे मी तिथपर्यंत येतो की इझी इझी और व्हॉट. चला पायथ्याशीच आहात. परफेक्ट. हे काय इथं काशीनाथ काय काय विशाल इकडे काय नाही ना यार. गड किल्ल्यांवर तो का अशा घेत नसेल. इकडे काय अरे यार भरपूर मोठं आहे. नाना भागवत अजय अनिल वाटत. अरे इथं बळी दिले. कोंबड्याची बळी दिली. कोंबडा बोकड टोटल इथं बळी आहे. इथं बळी दिले. पाण्यात डोकावल्यावर स्वतःचा चेहरा पाहून स्वतःला लाच वाटणार नाही इतके तरी पाणी स्वच्छ ठेवा. परफेक्ट. ओ शेट, तुम्ही माकडासारखं खरकटे केलं तर माकड खरकटी भांडी उचलून नेणारच ना. नाही खरंच आवडलं आपल्याला. नाद नाही तुमचा. नाद काका जो केला ना जे पाठवलेले ना नाद नाही खरंच. चांग भलं. भैरवनाथ सर्व पाहतोय. तुमची भक्ती आणि त्याच्या दारात तुम्ही करत असलेली घाण. वा एक नंबर हो काका. नादच केला. वन साइड नाद केला काका. आयडिया बघता काय. हा आयडिया राहतात आपल्याकडे. चला तो शाम तक नाही तो शाम तक हो. ती पण आयडिया आहे. अरे घे ना बाजू. तुमचा एक्सपिरियन्स थोडा तर काहीतरी मॅच झाला पाहिजे. बरोबर. आमचा एक्सपिरियन्स जाम मोठा आहे हो. जाम मोठा एक्सपिरियन्स आहे. बघा ते बघा इथंच थांबलोत आम्ही. एवढा एक्सपिरियन्स आहे. अरे घे बघ याला प्रेशरनी पकडणार. मी काय मी आणू शकतो. माझ दम आहे. काय करते रे तू. कुणाची माझी चिरकची. असं उतरायचं. नाही इथनं उतरायला घाबरला नल्ला. बघ अरे एवढी मोठी ढेग आहे ना आपली बाई. उगत ना डान्स क्लास घेत. समजलं ना. स्ट्रेचिंग नावाची एक गोष्ट असते शरीरामध्ये. दारू नाही. समजला काय. दारू नावाची गोष्ट नाही पाहिजे. स्ट्रेचिंग नावाची गोष्ट पाहिजे शरीरामध्ये. अरे उतरतच नाही रे. चिराग जाम स्लो आहे रे.
काय चिराग आहे चल फालतूगिरी आहे हा मास भावा कोण आहे मी मॉस द वाईब हा व्ह्यूच भारी वो ये बॉय हा काय माहिती काय चाललंय आता व्हिडिओ बघ कशी अँगल टॅप कर फक्त टॅप कर स्क्रीनला हा वरती कला का कसा आहे अँगल बरोबर आहे फायनली देवी माता पावसाळा संपला पुन्हा एकदा तुला भेटायला येणार पावसाळा संपल्यावर पुन्हा तुला भेटायला येणार याचा कारण की माझं म्हणणं आहे आज करू जाऊ आणि पावसाळ्यामध्ये अकिल्ला पण करू सगळा ग्रीनरी पण भेटेल आणि मजा येईल हा यश काय नाही की गरमी जाम आहे रे हालत खराब होईल वरती हा कम्प्लिटली जर्नी केली तो एक काय झालं कंटिन्यू म्हणजे असं परिस्थिती वाईट आली माझ्यावर कारण की या गरमीमुळे गोप्रो सारखा गरम होत होता त्यामुळं काही फुटेज आलेत व्हिडिओ चालू ठेवलेली तर त्यानंतर एक तर पूर्ण धाक भैरीस आहे ना म्हणजे कम्प्लिटली रॉक पॅच वगैरे सगळा झाला क्लाइंब वगैरे सगळा झाला फक्त आजची तारीख आहे एक किती आहे रे तारीख 19 तारीख आहे आणि गरमीचा माहोल जास्त आहे त्यामुळे गोप्रो सारखा हँग होतो हालत खराब होते भरपूर सारं आहे म्हणजे हिटिंग जास्त आहे त्यामुळं हे होतं गोप्रो हँग होते आणि त्यात लेवल 3ची बॅकपॅक आहे पाठीवर आता ॲक्च्युअलमध्ये विषय असा आहे का मी कधीच इंट्रो करत नाही की मला व्लॉगमध्ये इंटरेस्ट नाही आहे फर्स्ट थिंग मला व्लॉगमध्ये इंटरेस्ट काहीच नाही आहे मी फक्त माझी जर्नी कॅप्चर करतो आहे की मी आजपर्यंत विषय असा आहे मित्रांनो की जे पण माझे व्लॉग वगैरे बघतात सबस्क्राईब वगैरे करतात तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी सबस्क्राईबचा वगैरे काहीच टाकत नाही कधी सबस्क्राईब नाही टाकत लाईक करा शेअर करा काहीच नाही कारण की विषय असा आहे की भावना मी ॲक्च्युअलमध्ये माझी जर्नी कॅप्चर करतो आहे मला व्लॉगशी वगैरे काही हे नाही मी फक्त जर्नी कॅप्चर करतो आहे की जेणेकरून जेव्हा मी असा ढोपा असं काठी घेऊन चालेल ना असा तेव्हा मी या व्हिडिओज बघून एन्जॉय करेन की मी किती चढलेलो आणि तर माझं ध्येय एकच आहे महाराजांचे जेवढे किल्ले आहेत ना तेवढे बघायचं जेवढे फिरता येतील तेवढे फिरायचं तर विषय असा आहे
त्यासाठी मी ह्या व्हिडिओज बनवून माझे एक आठवण ठेवतो आहे की मी जेव्हा महाराजांचे गड किल्ले फिरतो तेव्हा गड किल्ल्यांची वस्तुस्थिती काय होते आणि ते सुवस्थित होते की नव्हते ते बघायचं आहे. त्यासाठी मी हे व्हिडिओज बनवतो आहे. हां, पण जर का कोणाला थोडेफार इन्फॉर्मेशनसाठी बघत असेल तर तुम्ही आरामात माझा हे ब्लॉग बघू शकता. बस म्हणून मी ह्याचा व्हिडिओच्या आधी एकच कॅप्शन असतो, ब्रीथ फ्री वाईब. याचा अर्थ